जिभेवर ठेवताच विरघळणारे लोण्यासारखे मऊसूत उकडीचे शाही मोदक आज आपण प्रणिताज रेसिपीमध्ये बनवणार आहोत। गणपती बाप्पा अवघ्या काही दिवसांतच आपल्या घरी येणार आहेत, त्यामुळे उकडीचे मोदक हे बनवलेच जातात। बरे हे सुबक असे उकडीचे मोदक 2 दिवस मऊसूत राहण्यासाठी मोदकाचे परफेक्ट प्रमाणात सारण कसे बनवायचे, त्याचबरोबर मोदकाची उकड कशी काढायची जेणेकरून सहज असे मोदक वळता येतील, त्यासाठी हा व्हिडिओ आहे ना संपूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा मी इथे टिप्स सांगितलेल्या आहेत। बरं हे उकडीचे शाही मोदक आहेत ना, हे चवीला अप्रतिम लागतात। उकडीच्या शाही मोदकांची ही जबरदस्त रेसिपी आहे। चला पटकन आपण हे उकडीचे शाही मोदक बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिता। प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। उकडीचे शाही मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मोदकासाठी लागणारे सारण बनवून घेऊया। त्यासाठी इथे पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे। तूप पूर्णपणे वितळू द्यायचं आहे आपल्याला। तूप वितळल्यानंतर इथे आपल्याला बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता अगदी थोडे थोडे घेतलेले आहेत। हे आता ड्रायफ्रुट्स आहेत ना, मी 1 मिनिटभर इथे परतून घेतलेले आहेत तुपामध्ये, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये 2 कप ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। त्यानंतर किसलेलं 1 कप गूळ घालायचं आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे 2 ते 3 चमचे केशरचं दूध आणि हे आता ढवळून घ्यायचं आहे। गूळ वितळेपर्यंत ना गॅस फास्ट ठेवला तरी काहीच हरकत नाही आहे, फक्त ते ढवळत राहायचं आहे, नाहीतर खाली करपू शकतं। आता इथे गूळ छान वितळत आलेला आहे। मी गॅस लो करते आहे आणि यामध्ये घालूयात आता मनुका। मनुका आहेत ना सुरुवातीला तुपामध्ये भाजून घेतलात तरी काहीच हरकत नाही आहे। आता हे सारण आहे ना एकसारखं ढवळतच आपल्याला राहायचं आहे, कारण खाली करपू शकतं। गूळ वितळत आलेला आहे, हळूहळू वितळते, तसं ते खाली करपू शकतं, त्यामुळे ढवळतच आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। सारण आपलं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे। आता यामध्ये सर्वात शेवटी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे ढवळून घ्यायचं आहे। आपलं इथे उकडीच्या शाही मोदकाचं सारण बनून तयार झालेलं आहे। छान मऊसूत असं हे सारण बनून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। याच्यापेक्षा ना जास्त हे शिजवून घ्यायचं नाही, मग असं जास्त शिजवलं ना तर ते मोदक कडक होतात। पण या पद्धतीने जर उकडीच्या मोदकाचं सारण बनवलं ना तर 2 दिवस हे मोदक छान मऊसूत असे राहतात। आता हे मोदकाचं सारण बनवून तयार झालेलं आहे, छान मी ढवळूनही घेतलेलं आहे। आता हे थंड होण्यासाठी साईडला इथे मी ठेवून देते आहे। तोपर्यंत आपण काय करायचं आहे, मोदकासाठी लागणारी उकड काढून घेऊयात। त्यासाठी मी इथे 2 कप पाणी खळखळ असं उकळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये ना 9 ते 10 दाणे साखरेचे घालायचे आहेत आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि 2 ते 3 चमचे केशरचं दूध घालायचं आहे। दूध घातल्यानंतर आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि याला पुन्हा एक छान उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता पाण्याचा रंग बदललेला आहे केशरच्या दुधामुळे। फास्ट गॅस इथे केलेला आहे मी आणि आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, अगदी थोडंसं लागतं आणि उकळी आलेली आहे छान। आता यामध्ये 2 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। 2 कप तांदळाच्या पिठासाठी 2 कपच पाणी घ्यायचं आहे। हे दोन्ही सम प्रमाणात घ्यायचं आहे, त्यामुळे उकड एकदम व्यवस्थित बसते। नो फेल रेसिपी अशी ही आहे। आता हे छान ना आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठाची उकड काढताना एक लक्षात घ्यायचं आहे, ते म्हणजे तांदळाचं पीठ आपण ज्यावेळी घालतो ना पाण्यात त्यावेळी गॅस एकदम लो करायचा आहे। तुम्ही बघू शकता उकड मी ते छान ढवळून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे, यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आहे, तेही लो गॅसवर। चला बरोबर इथे 2 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता छान अशी ही उकड मुरलेली आहे। इथे गॅस मी बंद करते आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 5 मिनिटं असंच मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे।
बरोबर इथे 5 मिनटं झालेली आहेत. उकड छान मुरलेली आहे. 5 मिनटापेक्षा आहे ना जास्त वेळ आपण ही झाकून ठेवायची नाही आहे. साईडला थंड होऊ शकते ती. आता ही उकड मी परातीमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपण मळून घेऊया. जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने ही मळून घ्यायची आहे उकड. आता ही उकड गरम असल्यामुळे ना हाताला खूप चटके बसतात. त्यासाठी मी एक उपाय सांगते तुम्हाला. इथे हलकं थंड हलकं कोमट असं पाणी घ्यायचं आहे हाताला चटके लागू नयेत म्हणून, आणि ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे. ही उकड आहे ना मळताना मऊसूत अशी मळली गेली पाहिजे, कडक अजिबात नाही झाली पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे छान मऊसूत अशी ही उकड मी मळून घेतलेली आहे. जर उकड घट्ट अशी मळून घेतली ना तर त्याचे मोदक फाटतात, तुकडे उडतात त्याचे. त्यामुळे छान अशी सॉफ्ट अशी मळून घेतली की त्याचे मोदकही छान सॉफ्ट असे राहतात. 2 दिवस अजिबात त्यांना काही होत नाही, अजिबात ते कडक होत नाही किंवा खराबही होत नाहीत. आता मोदक बनवण्यासाठी मी ते छोटे छोटे 2 गोळे बनवून घेतलेले आहेत आणि उरलेली उकड आहे ती आपल्याला झाकून ठेवायची आहे. थंड व्हायला अजिबात द्यायची नाही आहे. आता मोदक बनवण्यासाठी मी ते पोळपाटावरती एक प्लास्टिक घेतलेली आहे, प्लास्टिक शीट. त्यावर तेल लावून घ्यायचं आहे. चारही बाजूला छान असं तेल पसरवून लावून घ्यायचं. त्यावर आता आपल्याला हा जो उकडीचा मी छोटा गोळा करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर अजून एक प्लास्टिक शीट घ्यायची, त्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. आणि तेल लावलेली जी बाजू असेल ना ती आपल्याला उकडीच्या गोळ्यावरती ठेवायची आहे. आणि एक प्लेट घ्यायची किंवा कोणतंही वाडगं घ्या आणि त्याने प्रेस करायचं. छान गोल अशी ही पारी आपली बनून तयार झालेली आहे मोदकाची. इझी झटपट अशी ही पारी बनून तयार होते, तुम्ही बघू शकता. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि बोटांनाही तेल लावायचं आणि या पद्धतीने याच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता किती इझिली आपल्या या पाकळ्या बनून तयार झालेल्या आहेत. अगदी थोडंसं इथे तूप घालून घ्यायचं आहे आणि आता हे सारण भरून घ्यायचं आहे. साधारण 1 चमचा मी इथे सारण घातलेलं आहे. तुमचा ज्या साईजमध्ये तुम्ही मोदक बनवाल ना त्या पद्धतीने सारण भरून घ्यायचं आहे. सारण गच्च असं भरपूर सारं भरून घ्यायचं आहे. आता ह्या पाकळ्या एकत्र अशा या करून घ्यायच्या आहेत. एका हाताच्या तळव्यावर गोल फिरवत फिरवत दुसऱ्या हाताने या पाकळ्या आपल्याला या पद्धतीने बंद करून घ्यायच्या आहेत. हा मोदक वळताना बघा कुठेही फाटलेला नाही. किती सुंदर असा हा सुबक असा हा उकडीचा मोदक आपला बनून तयार झालेला आहे. त्याच्या पाकळ्या बघा किती सुंदर दिसत आहेत. अजून एक इथे मी मोदक तुम्हाला वळून दाखवते. सेम मगासारखीच मी इथे पारी करून त्याला पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. त्यावर थोडंसं तूप घालायचं, सारण घालायचं आणि सेम पद्धतीनेच आपल्याला हा मोदक वळून घ्यायचा आहे, बंद करून घ्यायचा आहे. मोदक वळताना आहे ना एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते म्हणजे मोदक वळायला घेतो त्यावेळी तो एकाच बाजूने आपल्याला फिरवून फिरवून आपल्याला हा वळून घ्यायचा आहे. त्याचं जे वरचं तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता दुसरा मोदक सुद्धा इथे आपला बनून तयार झालेला आहे, अप्रतिम झालेला आहे. आणि अशाच पद्धतीने बाकी सर्व सुद्धा मोदक मी इथे बनवून घेतलेले आहेत. आता हे बनवलेले मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. इथे मी स्टीम करण्यासाठी जी प्लेट वापरली जाते ना ती घेतलेली आहे, ज्यामध्ये ढोकळा किंवा अळूपडी वगैरे आपण स्टीम करू शकतो. ती प्लेट घेतलेली आहे. त्यावर हळदीची पानं मी इथे छोटी छोटी आहेत ती 3 लावून घेतलेली आहेत आणि त्या पानांना हलके हलके क्रॅक करून घेतलेले आहेत, जेणेकरून वाफ इझिली वरती मोदकांना लागेल. आणि वरती आहे ना पानांना हलकंसं पाणी शिंपडून घ्यायचं, थंड पाणी असतं तेच शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यावर मोदक ठेवायचे आहेत. त्यामुळे काय होतं मोदक खाली चिपकत नाहीत, छान सुटसुटीत असे हे मोदक राहतात. एक एक करून मी ते सर्व मोदक प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहेत. साईडला स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता हे मोदकाची जी प्लेट आहे ती आपण स्टीमरमध्ये ठेवून देऊयात. आता या प्रत्येक मोदकावर आहे ना एक एक अशी मी केशरची काडी लावून घेते, जेणेकरून मोदक छान असे सुबक दिसतील. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत हे आपले मोदक. आता काय करायचं आहे, यावर पुन्हा हळदीची पानं ठेवायची आहेत
मी ते वरून तोडून ठेवते आहे आणि ही पानं ठेवली की यावर झाकण ठेवायचं आणि फक्त 10 मिनिटं मीडियम गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे। बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण उघडून बघूयात। आहा, काय सुगंध आहे। वरची हळदीची पानं बावलेली आहेत, याचा अर्थ मोदक छान उकडलेले आहेत। मोदक स्टीम झाले की नाही हे बघण्यासाठी अजून एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे हाताला पाणी लावायचं आणि त्याच हाताने मोदकांना असं टच करायचं, कुठेही चिपकत नाही मोदक, समजून जायचं की आपले हे मोदक छान स्टीम झालेले आहेत। आता हे मोदक गरम गरम असतानाच मी ते जाळीवर काढून घेते आहे। जर प्लेटमध्ये काढले ना तर त्याची वाफ पकडून पाणी खाली मोदकांना सुटतं, त्यामुळे ते चिकचिकीत होतात मोदक आणि असे जाळीवर काढले की छान असे सुटसुटीत राहतात। सर्व मोदक असे मी जाळीवर काढून घेते आहे, तुम्ही बघू शकता। आणि जेव्हा बाप्पाला नैवेद्य दाखवायचा असतो त्यावेळी मी ते प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। मी जे प्रमाण इथे वापरलं आहे त्यामध्ये बरोबर 21 मोदक बनवून तयार झालेले आहेत। या उकडीच्या शाही मोदकांचा एवढा सुगंध घरभर पसरला आहे ना, आहा क्या बात आहे, अप्रतिम झालेले आहेत हे मोदक। या मोदकांचा रंग बघू शकता, किती सुरेख आलेला आहे, छान सुबक असे हे मोदक दिसत आहेत। बरं, हे उकडीचे शाही मोदक आहेत ना 2 दिवस मस्त असे हे टिकून राहतात, पण काय ना हे मोदक 2 दिवस जरी टिकणारे असले ना तरी सुद्धा ते एका दिवसातच फस्त होणारे आहेत, कारण त्याची चवच लय भारी आहे। तर या वर्षीच्या गणेश चतुर्थीला माझ्या पद्धतीने उकडीचे शाही मोदक गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी नक्की करा। बाप्पा तुमच्यावर लय खुश होईल बघा आणि आशीर्वादही खूप छान छान तुम्हाला मिळतील। तर हे उकडीचे शाही मोदक तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले आहेत मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आजची ही उकडीच्या शाही मोदकांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।